प्रत्येक राशीच्या आयुष्यात काही काळ असे येतात जेव्हा ग्रहस्थिती माणसाची परीक्षा घेते. वृश्चिक राशी ही स्वभावाने धाडसी, गूढ आणि सहनशील मानली जाते. परंतु काही वेळा नियती अशा घटना घडवते की मनाला धक्का बसतो. 25 तारखेपासून वृश्चिक राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा सुरू होऊ शकतो ज्यात घरातील वातावरण अचानक बदलू शकते. लहानशा गोष्टीवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवता तेच कधीकधी मन दुखावू शकतात. त्यामुळे हा काळ संयम, शांतता आणि जागरूकतेचा आहे. नंबर 1 आहे, घरात अचानक वादाची ठिणगी पडू शकते. 25 तारखेपासून वृश्चिक राशीच्या आयुष्यात घरातील वातावरणात सूक्ष्म पण महत्त्वाचा बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून घरात जे बोलले जात नव्हते, जे मनात दडले होते, ते अचानक बाहेर येण्याची शक्यता आहे. अनेकदा असे होते की छोट्या कारणावरून मोठे वाद निर्माण होतात. एखाद्या साध्या विषयावर चर्चा सुरू होते आणि काही क्षणातच जुने विषय, जुन्या तक्रारी आणि मनात साठलेले राग समोर येतात. या काळात घरातील एखाद्या व्यक्तीचा आवाज चढू शकतो, शब्द कठोर होऊ शकतात आणि वातावरण तापू शकते. काही वेळा तिसरी व्यक्तीही या वादात तेल ओतण्याचे काम करते. त्यामुळे परिस्थिती आगीच्या ठिणगीसारखी भडकू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात प्रत्येक शब्द मोजून बोलणे आवश्यक आहे. शांत राहणे आणि लगेच प्रतिक्रिया न देणे हे खूप महत्त्वाचे ठरेल. जर तुम्ही स्वतःला नियंत्रणात ठेवले तर मोठा तमाशा टाळता येऊ शकतो. नंबर 2 आहे, जवळचीच व्यक्ती मनाला मोठा धक्का देऊ शकते. वृश्चिक राशीचे लोक नात्यांमध्ये अत्यंत प्रामाणिक असतात. ते ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही देण्याची तयारीही ठेवतात. पण काही वेळा हाच विश्वास त्यांच्या मनाला मोठा धक्का देतो. 25 तारखेपासून अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुमच्या अगदी जवळची व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात उभी राहिल्यासारखी वाटेल. कदाचित ती व्यक्ती आधीपासून काही गोष्टी मनात ठेवून होती. कदाचित तिला एखाद्याने भडकवले असेल किंवा कदाचित तिला तुमच्या काही गोष्टींचा गैरसमजही झाला असेल. पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी कठोर शब्दात बोलते, तेव्हा तुमच्यावर आरोप करते, तेव्हा तुम्हाला आतून खूप दुख होऊ शकते. अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मी इतकं केलं तरी असं का, असा प्रश्नही पडू शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगळी कथा चालू असते. त्यामुळे लगेच निर्णय घेऊ नका. वेळ दिल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतात. नंबर 3 आहे, कुटुंबातील 2 व्यक्तींपासून विशेष सावध राहा. या काळात 2 प्रकारच्या व्यक्तींकडे लक्ष देणे विशेष आवश्यक आहे. पहिली व्यक्ती ती असते जी नेहमी तुमच्या घरातील निर्णयांमध्ये हस्तक्षेप करते. ती वरून मदत करणारी वाटते, सल्ले देते, तुमच्या बाजूने असल्याचे दाखवते. पण तिच्या बोलण्यामुळे घरातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढतात. ती एखाद्या व्यक्तींसमोर वेगळे बोलते आणि दुसऱ्यासमोर वेगळे बोलते. हळूहळू तिच्या शब्दांमध्ये संशय निर्माण होतो आणि घरात तणाव वाढतो. दुसरी व्यक्ती ती असू शकते जी तुमच्या खूप जवळ आहे पण आतून नाराज आहे. कदाचित तिला वाटत असेल की तिचा आदर होत नाही, तिचे मत ऐकले जात नाही किंवा तिच्यावर अन्याय झाला आहे. ही नाराजी बराच काळ शांत राहते पण एक दिवस अचानक फुटते. त्या क्षणी ती व्यक्ती अनेक गोष्टी एकदम बोलते आणि त्यातून मोठा वाद निर्माण होऊ शकतो. वृश्चिक राशीने या दोन्ही प्रकारच्या लोकांशी व्यवहार करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे अधिक योग्य ठरेल. नंबर 4 आहे, आर्थिक किंवा मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता. घरातील बहुतेक मोठे वाद पैशांशी किंवा मालमत्तेशी संबंधित असतात. 25 तारखेपासून काही वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा विषय पुढे येऊ शकतो जसं की घर खर्च, कर्ज, वारसा, जमीन, घराची जबाबदारी किंवा पैशांचे वाटप. यावरून मतभेद निर्माण होऊ शकतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीला वाटते की तिच्यावर जास्त जबाबदारी टाकली गेली आहे, तर दुसऱ्याला वाटते की त्याच्याशी अन्याय झाला आहे. या भावना हळूहळू वाढत जातात आणि एक दिवस अचानक वादात रूपांतरित होतात. या काळात एखादे वाक्य चुकीच्या अर्थाने घेतले जाऊ शकते आणि त्यातून मोठा तमाशा होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात भावनेपेक्षा विचाराने निर्णय घेणे आवश्यक आहे. पैशांबद्दल चर्चा करताना शांतपणे आणि स्पष्टपणे बोलणे खूप महत्त्वाचे ठरेल, कारण एकदा नात्यात कटुता आली की ती दूर करायला खूप वेळ लागतो. नंबर 5 आहे, नातेवाईकांमध्ये चुकीच्या अफवा पसरू शकतात. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जाण्याची शक्यता दिसते. अनेकदा असे होते की एखाद्या व्यक्तीने साध्या स्वरात बोललेली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचताना पूर्णपणे बदललेली असते. काही लोक मुद्दामही वातावरण खराब करण्यासाठी गोष्टी वाढवून सांगतात. घरात किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीची माहिती देऊ शकते, ज्यामुळे इतर लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अचानक तुमच्याशी थंडपणे वागणे, बोलणे कमी करणे किंवा मागे तुमच्याबद्दल चर्चा होणे असे प्रसंग घडू शकतात. वृश्चिक राशीचा स्वाभिमान खूप मोठा असतो, त्यामुळे बदनामी किंवा गैरसमज त्यांना खोलवर दुखावतात. पण
प्रत्येक अफवेला उत्तर देत बसणेही योग्य नसते. कधीकधी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणे हेच शहाणपणाचे ठरते. सत्य उघड व्हायला वेळ लागतो, पण ते कायम लपून राहत नाही. नंबर 6 आहे भावनिक ताण आणि मानसिक थकवा वाढू शकतो. 25 तारखेपासूनचा काळ काही वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मानसिकदृष्ट्या जड वाटू शकतो. घरातील वाद, लोकांचे बदललेले वागणे किंवा विश्वासघाताची भावना यामुळे मनावर ताण येऊ शकतो. अनेकांना असे वाटू शकते की आपण ज्या लोकांसाठी इतकं केलं तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. मनात सतत विचार चालू राहू शकतात. रात्री झोप कमी होऊ शकते आणि मन बेचैन राहू शकते. काही वेळा अचानक डोळ्यात पाणी येण्यासारखी भावनिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते. वृश्चिक राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसतात, पण आतून ते खूप खोलवर भावना अनुभवतात. त्यामुळे दुखावले गेले तर त्याचा परिणाम मनावर जास्त होतो. या काळात स्वतःला थोडा वेळ देणे, शांत वातावरणात राहणे आणि मन मोकळे करण्यासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलणे खूप आवश्यक ठरेल. 25 तारखेपासूनचा काळ वृश्चिक राशीसाठी थोडा संवेदनशील असू शकतो. घरातील वातावरण, नातेसंबंध आणि भावना या सर्व गोष्टींची परीक्षा होऊ शकते, पण घाबरण्याचे कारण नाही. योग्य वेळी शांत राहणे, विचारपूर्वक बोलणे आणि कोणावरही लगेच विश्वास न ठेवणे हेच या काळातील सर्वात मोठे शस्त्र आहे. प्रत्येक वाद टाळता येत नाही, पण त्याचे नुकसान किती होईल हे आपल्या हातात असते. संयम ठेवा, परिस्थिती हळूहळू सुधारेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.